या पितृत्व स्वीकारण्याच्या वेळच्या प्रसूती काळात तुझ्या काय होत्या? तसा खूपच अवघड प्रश्न आहे, कारण ते वयही तसं नव्हतं प्रसूती कळण्याचं वगैरे. कारण आई काय असते किंवा वडील काय असते बऱ्याचदा सगळं आयुष्य संपल्यानंतरही कळत नाही आहे की मी बाप होतो तर माझी भूमिका काय होते किंवा आई होते तर माझी भूमिका काय होते हे कळत नाही. तसंच एक अज्ञानाचा प्रवास चालू होता. पण खरं तर याच्या आधी जे काही 9 महिने आणि त्याच्या आधी जी काही प्रक्रिया असते प्रसूती कळेच्या आधी, खरं तर तो एक सामाजिक म्हणा किंवा याचा जो बलात्कार झाला त्याच्या वेळेस मनावरती तो खूप जास्त घातक होता. कारण त्याच्यामुळं हे 9 महिन्याचं जे काही ओझं वागवता आलं किंवा पुढं जाता आलं आणि त्याच्यानंतर जी प्रसूती होणार होती ते करण्यासाठीचं बळ मिळालं. मुळात जगणं चालू होतं, सामान्य घरातून होतो, आईवडील ऊसतोड कामगार होते आणि या सगळ्या प्रक्रियेत हे काही कळण्याचं भान किंवा परिस्थितीचं भान अजिबातच नव्हतं. मग 18 वर्षे 19व्या वर्षी काय कळावं किंवा सामाजिक भान किंवा आर्थिक भान अशा कुठल्याही बाजूनं मला काहीच कळत नव्हतं. पण जे काही त्या काळामध्ये अनुभवलं मोठ्या ताईच्या जाण्याच्या नंतर तिचं जाणं ते म्हणजे अपघाती होतं का त्याच्यामध्ये काही सामाजिक प्रक्रिया होती, तर ते सगळं त्या ठिकाणी मला खूप खोलवर अनुभवता आलं किंवा त्याचा जरा थोडासा मला जे काही त्यावेळेच्या मनामध्ये त्याचा विचार करता आला किंवा त्याचं चिंतन करता आलं ते खूप जिव्हारी लागलं माझे त्या दरम्यान. ताईचं जाणं जे झालं होतं ते कळालं की नवरा बायकोचा थोडासा वाद झाला आणि त्याच्यामध्ये पोटावरती 7 महिन्याची गर्भार असताना लाथ मारली आणि ती त्याच्यातच गेली होती. वडिलांना हे दुःख सहन झालं नाही, कारण मी मुलीला जर घेऊन आलो असतो तर असं काही घडलंच नसतं. त्यांच्या हे आतमध्ये एवढं जिव्हारी लागत गेलं एवढं लागत गेलं की ते त्याच्यामध्ये स्वतःलाच अपराधी मानायला लागले. मी गेलो असतो पुरीला घेऊन आलो असतो ती अशी गेली नसती, वायाला गेली नसती आणि याला पूर्णपणे मी कारणीभूत आहे. त्याच्यामुळं ते हाय खाल्ली त्यांनी त्याच्यामध्ये जास्त. आणि मग एकदा असंच घरातून न सांगता प्रपंचाला कंटाळलेच होते, कारण वडिलांच्या आजोबाची जवळपास 300-350 एकर जमीन होती. पण त्यांच्या मोठ्या भावांनी वगैरे त्यांना आम्ही 6 भावंडं होतो त्याच्यामुळं अंगच्या कपड्यानिशी घरातून बाहेर काढलं होतं. आणि त्या सगळ्या परिस्थितीचा सामना करत करत वडिलांनी 3 मुलीची लग्न केली होती. जेमतेम कुठंतरी गाडी मार्गाला लागली होती, पण त्याच्यात असं घडलं त्याच्यामुळं त्यांना प्रपंचात अर्थ राहिला नाही असं वाटलं. आणि एके दिवशी घरातून देवासाठी जातोय, दर्शनासाठी जातोय असं सांगितलं. त्या दरम्यान याचाही मास चालू होता, आपला अधिक मास तोही चालू होता. आणि गेले 4-5 दिवस झाले, त्यावेळेस पाहुण्यांची ये जा सगळीकडे चालू होती. आईनं येणाऱ्या जाणाऱ्याला विचारलं की बाबा मुलांचा बाप आहे का, वडील आहेत का तिकडे, अमक्या गावाला गेले होते. तर नाही म्हणे, दिसलं म्हणजे नाही. एक करता करता सगळ्या पाहुण्या रावळ्यांशी सोयऱ्या धायऱ्यांशी बोलणं झालं आणि सगळ्यांकडे नाही ते कळलं. आणि मग त्यांची शोधाशोध सगळीकडं आमची चालू झाली. बरं त्या दरम्यान पैसेही नव्हते, काहीच नव्हते. घरातला करता माणूस गेला होता. कुणी म्हणजे त्या मुकादम जे ऊस तोडणीसाठी उचल देत होते तेही कुणी दारात उभं करत नव्हते. किराणा सामान आणायला गेलं तरी तेही दारात थांबू देत नव्हते. ते सगळं त्या ठिकाणी अनुभवत होतो. आणि ती जी काही प्रक्रिया झाली म्हणजे त्याच्यामध्ये आईवडिलांचा काही दोष नव्हता, ताईचा काही दोष नव्हता. पण ताईची एक साधारण 3-3.5 वर्षाची मुलगी होती. तिला आपल्याकडे घेऊन आलो, कारण त्या मेहुणा म्हणणारा प्राणी जो आहे त्याने लगेच महिन्यामध्ये दुसरं लग्न केलं. तिथं तिला ठेवणं सुरक्षित वाटत नव्हतं. 3.5 वर्षाच्या त्या मुलीला तू बरोबर घेऊन आलास, तू फक्त तिचंच का नाही बघत राहिलास? कारण त्या ठिकाणी जे तिचा अनुभवत होतो मी, तिला जी प्रेमाची गरज होती किंवा आपलेपणाची गरज होती. समाजात भरपूर अशी लेकरं असतात की त्याच्यानंतर म्हणजे जवळचं कोणी भेटत नाही. आईवडिलांच्या नंतरची जी भूमिका असते ना, आपण म्हणतो ना मित्राचं नातं असावं लागतं किंवा आपलं कुणीतरी असावं वाटतं. ती जी माया होती ती माया घेऊन तू इतर लेकरांच्याकडे गेला. इतर लेकरांसाठी मग अशी भरपूर सगळी लेकरं असतील. आई वडिलांच्या भूमिकेनंतरची ज्यांची भूमिका असते त्या पद्धतीने आपल्याला एक सोबत देऊन यांचं काम करता येईल किंवा अशा लेकरांसाठी. किती वर्ष झाली रे आता? आता हे 14वं वर्ष चालू आहे. 14वं वर्ष चालू आहे. 14 वर्ष. आणि आता तुझ्याकडे एकूण मुलं किती? आत्ता 85 मुलं आहेत. मला सांगायला खूप आनंद वाटतो की मी जवळपास आता आजोबा आहे. 1-1.25 वर्षाचा नातू आहे मला. 2 मुलांची लग्न केली आहेत. आता 3 मुली परत लग्नाला आल्या आहेत. सगळे अगदी 3 वर्षापासून आहेत तर थेट ग्रॅज्युएशन म्हणजे पुनर्वसनापर्यंत मुलं ठेवतो. तुझ्या नातवाचं नाव काय? माझं त्याचं सार्थक. सार्थक नातवाचं नाव तुझ्या. क्या बात आहे. वा.